नमस्कार सर्वांना, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग। तर 3-4 दिवस झाले ब्लॉग आलेला नाही आहे कारण की माझी तब्येत ठीक नव्हती, त्याच्यामुळे मी शूटच नाही केलं। आणि आज आम्ही चाललो आहोत बाहेर शॉपिंग करायला। मला साड्या घ्यायच्या आहेत, जरा मूड झाला साड्या घ्यायचा, तर आज आम्ही चाललो आहोत दोघं शॉपिंग करायला। आणि लोकेशन जरा दूर आहे, म्हटलं प्रॉपर सिटीमध्ये जाऊनच करूयात। आणि तुला काय बोलायचं, किती साड्या घेऊन देणार? दुकान घेऊन देणार आहे साडी। त्या दिवशी ना आम्ही बोरिवलीच्या मार्केटला गेलो होते, दादा वहिनी आलते तेव्हा। तिथे एक दुकान होतं, तर तिथे ना खूप छान छान साड्या होत्या, मला लई आवडल्या होत्या। म्हणजे ते असे बाहेर लावतात ना डिस्प्लेला, पण नेमके तिकडे पार्किंग प्रॉब्लेम होता आणि हे कारमध्येच बसले होते, त्याच्यामुळे मला घेताच नाही आली साडी। मग तेव्हा माझ्या डोक्यातच होती मला साडी घ्यायची। आणि आता पुढे आता फेस्टिवल पण येत आहेत, रक्षाबंधन येत आहेत, तर म्हटलं चल घेऊयात। आणि आता आम्ही निघालो आहोत, ऑन द वे आहोत। द कनेक्ट। सो आम्ही ना दादरला आलोय। आम्ही येऊन खूप वेळ झाला, पण नेमका पाऊस येत होता म्हणून आम्ही ना गाडीतच बसून राहिलो आणि पाऊस थांबायचं नावच घेईना, त्याच्यामुळे आता आम्ही फायनली निघालोय छत्री घेऊन। त्यात पण हे मला भिजवतच चाललेत घेऊन। जायचं का? गर्दी नाही, कुठं नाही गर्दी, चल बरं चला। आता एक दुकान भेटले आम्हाला, तिकडे जाऊन बघतो साड्या। सारंग, ए सारंग, सारंग। सो आम्ही 2-3 दुकान फिरलो आणि परत तिथे चालू, जिथे मी पहिल्यांदा आली होती तिथे जरा व्यवस्थित दाखवतात आणि गर्दी कमी, बाकी ठिकाणी खूप गर्दी होती। एक साडी मी सिलेक्ट केली, त्याच्याच एका ब्रांचमध्ये मी अजून एक साडी घेतली। आता 2 साड्या झाल्या, तर अजून एक साडी घ्यायची आहे मला, ते दाखवत आहेत। ओय ए काय काय पाहिजे शाणंगला? हा शाणंग। सो शॉपिंग झाली आणि आम्हाला इथे एवढ्या साड्या आवडल्या नाही जेवढ्या आम्हाला पुण्याला एकाच शॉपमध्ये आवडतात, बन्सीलालमध्ये, कारण की मी पुण्याला कायम तिकडेच शॉपिंग करते। आणि इथे आल्यानंतर आम्ही खूप सारे दुकान फिरलो, पण मला काय एवढ्या आवडल्या नाही। आणि सगळे असे लोकल शॉपच होते इथले, म्हणजे दादरचं जे मार्केट मुंबईतल्या खूप लोकांना माहिती असेल, पण त्या लोकल शॉपमध्ये आम्ही गेलो नाही, आम्ही मोठमोठ्या शॉपमध्येच गेलो। तर तिथे पण एवढे आवडले नाही मला, तरी पण मी 3 साड्या घेतल्या आहेत, पण त्या मी अशा घेतल्या जे की मला सासरी गेल्यावर नेसता वगैरे येतील त्या टाईपमध्ये घेतलेल्या आहेत मी, म्हणजे असं डेली वेअर टाईपमध्ये। तर त्या पण ह्यांना एवढ्या आवडल्या नाही। त्यांचं असं होतं की चांगली घे, भारीतली घे असं घेतं, पण मग इथे मला रेंज जास्ती वाटल्या, तर मग म्हटलं जाऊ द्या, आता मी पुण्याला गेली का तेव्हाच घेईल। मला ॲक्च्युली गणपतीसाठी घ्यायच्या होत्या साड्या, आता हे आमचं 2रं वर्ष असणार आहे गणपतीचं, तर म्हटलं घेऊ चांगली साडी। आणि मला रक्षाबंधनसाठी पण एक साडी घ्यायची होती, साडी चांगली साडी, पण नेमकी मला मिळालीच नाही। आता बघू, जर जमलं तर त्याच्या आता मी जर गेलो कोणत्या मार्केटला, तर मग तिकडे मी एकदा बघेन। सो आता चाललोय घरी आणि ट्रॅफिक बघा किती लागतं। सो जास्त मी काही शूट नाही केलं कारण की पाऊस होता कंटिन्यू आणि सारंग पण सोबत होता। सो आणि आम्ही 2-3 दुकानं फिरलो, मग प्रत्येक दुकानामध्ये शूट करत बसायचं आणि गर्दी जास्त होती, त्याच्यामुळे शूट नाही केलं। वीकेंड होता, खूप जास्त गर्दी होती, तर आता चाललोय घरी। मध्येच बोर्ड आला, फ्लाईट चालली होती, अरे यार। सो इकडे आहे मुंबईचे एअरपोर्ट, मस्त फ्लाईट वरून चालली होती आणि मी शूट करायला गेली आणि तो बोर्डच मध्ये आला। सो मला ना मोदक खूप खाऊ वाटले होते 2 दिवसापासून, आणि ह्यांनी आज मला न सांगता ऑर्डर केली, थँक्यू। आणि ह्यांनी मला सांगितलंच नव्हतं, मी ह्यांचा अचानक फोन हातात घेतला आणि मला तेव्हा दिसलं स्विगीची डिलेव्हरी येते, आणि तेव्हा मी चेक केलं, तर ह्यांनी मला मोदक ऑर्डर केले होते, थँक्यू। उकडीचे मोदक, वाव। दरा 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 दरा, तुला काय झालं? माझा अवतार इग्नोर।
सुख, मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं? माझे नख नाहीये यार. एवढा मोठा मोठा आलाय. कसला मोठा मोठा दिसतोय. थँक्यू. थांबा स्नॅप पण काढ. काय खातो सारंग? मोदक. फर्स्ट टाइम मोदक खाला सारंगने. सो मला 2 दिवसांनी खायचे होते. मी काल पण चेक केलं तर ते बोरिवलीवरून येणार होते. तर डिलिव्हरी टायमिंगच 70 ते 80 मिनिटं दाखवत होते. म्हणजे मला क्रेविंग झाली रात्री 11 वाजता खायची. म्हटलं कधी येईल आता, म्हणून मी काल पण नाही केलं. परवा करायचे तर परवा पण नाही केले. माझ्या ह्यांनी लवकरच करून ठेवले होते. आता 10 वाजलेत. 10च्या आत आमची डिलिव्हरी आली. त्याचं काय चाललंय बघा भलतच. इकडे चल, चल ये इकडे. जिथे नाही जायचं म्हटलं ना तर तिकडेच मुद्दामून जातो. सो आज आम्ही गेलो होतो दादरला. दादरला गेलो होतो आणि तिकडे मी भारत क्षेत्रामधून शॉपिंग केली. ऍक्च्युली मी आहे ना अशा थोड्या पटकन वेअर करता येईल अशा साड्या घेतल्या 3. कारण की माझ्याकडे सगळे हेवी साड्या आहेत ज्या की मला मी एकदा घातल्या की मी त्या परत घालत नाही. मग दरवेळी मी नवीन घेते. त्यावेळेस मी जरा अशा साड्या घेतल्या की ज्या मी सारख्या घालेन. सो मी फर्स्ट दाखवते. मला याची ऍक्च्युली प्रिंट आवडली म्हणून मी ही साडी घेतली. सो ही अशी साडी आहे. छान आहे. देन आता हे कसं मग गावाला वगैरे गेलो ना तर मग तिथे पण मला घालता यावी म्हणून माझ्या सासरी गेल्यावर. आणि आता गणपती वगैरे पण आहे. सो गावाला येणं जाणं मे बी होईल. गेलोच तर मग मी वेअर करेन. मला ह्याचा कलर आवडला त्याच्यामुळे मी ही साडी घेतली. कारण की माझ्याकडे असा अजिबात कलर नव्हता. आणि मला अशा हलक्या फुलक्या साड्या माझ्याकडे शक्यतो नाहीच आहेत. 2-3च असतील. म्हणून मग मी यावेळेस असं विचार केला का नाही मला घ्यायचे आहे. आणि कशा पटकन घालणाऱ्या साड्याच नाही आहेत माझ्याकडे. देन अजून एक थोडी मी ह्याच्यातली घेतली कॉटन मध्ये ही वाली. सो ही साडी अशी आहे कॉटनची. आणि ह्याची चॉईस जी आहे ती ह्यांची आहे. म्हणजे साडी मी चॉईस केली आणि कलर तुम्ही चॉईस केला. पण ते तिकडून मला रिॲक्शन देतं मी कधी केली, कलर तुम्ही चॉईस केला होता. सो ह्या 3 साड्या मी घेतलेल्या आहेत. देन मी अशी चटर थोडीशी शॉपिंग केलेली आहे. परत दाखवते. हे बँगल्स आहेत. क्लोज करून दाखव. ह्याची डिझाईन किती सुंदर आहे पा दिसते. सो हे ह्याच्याच मध्ये ही एक घेतली. अजून एक सारंग हे बघ काय ये चल ये इकडे ये धरा तो गेला तिकडं. सो ह्या 2 घेतल्या. देन अजून एक घेतली आहे मी. ही अशी वाली आहे. देन गावाला वगैरे घालण्यासाठी ही काचेची आहे खरं तर. असं पटकन साडीवर वगैरे घालण्यासाठी घेतलेली आहे. देन ही अजून एक घेतली रेड मध्ये. इकडे चला चला चला. ही रेड मध्ये घेतली मी. काय इकडे चल. सो मी जवळपास 1 2 3 4 5 बँगलचे सेट घेतले. देन मी एक असाच हार घेतला. हे बघा इथे बघू शकता तुम्ही हार. जस्ट आवडला म्हणून घेतला मी. देन मी असंच एक मंगळसूत्र घेतलं. हे शॉर्ट वाला आहे. असं ज्या आता मी साड्या घेतल्यात त्याच्यावर हे असं घातलं मॅचिंग मस्त वाटेल त्याच्यामुळे मी घेतलं. आणि एक करंडा घेतलाय मी कुंकवाचा जो की मला खूप जास्त आवडला सगळ्या वस्तूंमध्ये.
हा असा करंडा आहे, त्याच्यावर असा मोर आहे छोटासा आणि तुम्ही बघू शकता डिझाईन त्याची किती स्वीट आहे. आणि इथून त्याला असं लॉक आहे, असं लॉक उघडायचं आणि इथे कुंकू भरायचं आतमध्ये. सो एवढीच शॉपिंग मी केलेली आहे, जस्ट असंच वाटलं म्हणून केलेली. अजून मेन शॉपिंग तर बाकी. आता आमची ॲनिव्हर्सरी येते, बघू आता आमचे साहेब आम्हाला काय गिफ्ट देत आहेत. काय देणार हा बघ कसं बघतोय. काय रे काय घेतलं आईने. सो असंच मार्केटमध्ये गेलो होतो फिरण्यासाठी, तर मग म्हटलं काय घेऊ काय घेऊ. तर तिकडे साड्यांचे जास्त शॉप आहेत जे मुंबईमध्ये आहेत, त्यांना माहिती असेल गोरेगावला. सो मी एवढीच शॉपिंग केलेली आहे आणि हा ब्लॉग मी आता इथेच एंड केलं. काय झालं. नमस्कार सर्वांना, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. आज मी तुम्हाला दाखवणार आहे एक फ्रस्ट्रेटेड झालेला नवरा बायकोच्या त्रासाला कंटाळून. मतलब माणूस आहे हा. बोला बोला बोला, तुमचं स्पीच कंटिन्यू करा. थांबतच नाहीये. पुण्याचं कपाट वाकलंय लिटरली, असं नको नको म्हणताय ते. आता इथं कुठे कपाट, इथं नवीन कपाट घ्यायचंय. इथं छोटं आणलंय पण ते रिकाम मागवायचं धास्तीने घेतलेलं आहे. आता बघू हळूहळू भरेल. आता बनली होती मुंबईत जाऊन सेव्हिंग करून, पण काय दिसत नाही लक्षण. नाही बोला बोला अजून बोला बोला. इथे अॅनिव्हर्सरी 5 दिवसावर आली, अजून मला गिफ्ट माहित नाही माझ्या अॅनिव्हर्सरीचं. मग दोघांची नाही, तुम्ही ते मला काय म्हणतात, त्यांना म्हटलं अॅनिव्हर्सरीचं गिफ्ट घ्यायचं, दिलं ना सारंग, आहे ना सारंग, झाले 5 वर्ष, अशी उत्तर आहे त्यांची. आणि मी शॉपिंग मोजून 4,000ची पण नाही केली आहे, त्याच्यात पण मी 600 रुपये वाचवले तुमचे. मी एवढी विचार करते, विचार काय चालू आहे वेगळं काहीतरी. चलो जोक्स अपार्ट, लक्ष देऊ नका यांच्या बोलण्याकडे. सो या गोष्टी होतच राहतात. लग्न केलंय म्हटल्यावर मग आता माझी सगळी जबाबदारी. आता मी जॉब करत असली तर मग तुमच्यापर्यंत आलं असतं का. अयो मारलं म्हणजे पायावर. आता ह्यांना मी बोलली मी आता जॉब शोधते मस्तपैकी, मला जॉब नाही करून देत हा माणूस. काय चाललंय त्याचं मला काय समजे ना. शी करतोय का. अरे सारंग इकडे चल बाबू. आला ये 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 सारंग. हे घे बघ कॅमेरा घे, चल घे कॅमेरा. चलो सो करूयात ब्लॉग एंड. ठीक आहे, तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच ब्लॉग बघायला माझ्या चॅनलसोबत कनेक्ट राहा, सबस्क्राईब करा अँड कमेंट करा. बाय बाय बाय, सी यू, गुड नाईट. मला नाही या माणसाला त्रास दिला, लई मजा येते. ते एकदा एवढे पटकन चिडून जातात ना, मग मला अजून मजा येते चिडवायला. आता इथे माझं पाय आहे आणि त्यांच्या हातात आहे ना हे, त्यांना असं झालं की हिच्या पायावर धपकन मारावा, पण कंट्रोल करतात. येस बाय बाय, गुड नाईट, सी यू इन द नेक्स्ट ब्लॉग. अरे लागतंय माणसा, ते काय काटेत त्याला. ओके बाय.